श्रोते हो, आजचा हा महा एपिसोड मंगळवार दिनांक 3 एप्रिल 1878 रोजी अक्कलकोटमध्ये घडलेल्या त्या ऐतिहासिक आणि अत्यंत भावूक 24 तासांचा जिवंत दस्तऐवज आहे. आज आपण पूर्ण या लेखामध्ये पाहणार आहोत की स्वामींनी महासमाधी घेण्यापूर्वी अन्न-पाणी का सोडले. दुपारी ठीक 4 वाजता जेव्हा स्वामींनी देह सोडला, तेव्हा त्यांच्या ब्रह्मरंध्रातून भव्य दिव्य प्रकाश कसा निघाला, भक्तांचा जो काळजाचा थरकाप उघडणारा आक्रोश आणि स्वामींची अंतिमविधी कशी झाली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींचे ते अजरामर अंतिम शब्द आणि समाधीनंतरही ते भक्तांना जिवंत रूपात कसे भेटले. स्वामी भक्तांना डोळ्यात अश्रू आणणारा हा संपूर्ण इतिहास शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचे या पृथ्वी तलावरील अवतार कार्य म्हणजे मानवी इतिहासातील एक परमपावन आणि अलौकिक पर्व होते. स्वामी महाराज कधी प्रकट झाले, कुठून आले याचे रहस्य त्यांना कधीच पूर्णपणे उघड केले नाही. आम्ही कर्दळी वनातून प्रकट झालो एवढेच उत्तर त्यांनी दिले होते. परंतु त्यांचा हा नरदेह विसर्जन करण्याचा दिवस म्हणजेच मंगळवार दिनांक 3 एप्रिल 1878 हा दिवस अक्कलकोटच्या मातीत कायमचा कोरला गेला आहे. या दिवसाची पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय त्या दिवशी झालेल्या महाआक्रोशाची तीव्रता आपल्याला समजणार नाही. महासमाधीच्या साधारण 1 ते 1.5 महिना आधीपासूनच अक्कलकोटच्या हवेमध्ये एक अनामिक जड शांतता पसरू लागली होती. जे स्वामी महाराज दिवसभर फक्त भक्तांच्या गराड्यात असायचे, लीला चमत्कार करून गरिबांचे दुःख दूर करायचे, ते अचानक खूप शांत आणि अंतर्मुख झाले होते. स्वामींच्या अवधूत रूपात नेहमी एक प्रकारचा लहरीपणा असायचा. कधी ते प्रचंड रागवायचे तर कधी ते प्रेमाचा वर्षाव करायचे. पण या शेवटच्या दिवसात त्यांचा राग पूर्णपणे मावळला होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर केवळ एक अथांग माऊलीची करुणा दिसत होती. स्वामींनी अन्न ग्रहण करणे अतिशय कमी केले होते. चोळप्पा, सुंदराबाई आणि इतर सेवेकरी जेव्हा जेव्हा त्यांच्या आवडीचं पिठलं भाकरी किंवा कांदाभजी घेऊन यायचे, तेव्हा स्वामी त्या अन्नाकडे फक्त पाहायचे आणि तोंड फिरवून घ्यायचे. कधी कधी संपूर्ण दिवसात ते पाण्याचा एक घोटही घेत नसत. स्वामींचा हा क्षीण होत चाललेला पाहून अक्कलकोट संस्थानाचे राजे आणि सेवेकरी प्रचंड चिंतेत पडले. त्यांना वाटले की स्वामींची प्रकृती खालवली आहे. म्हणूनच त्यांना राजवैद्य, पंढरपूर आणि सोलापूरचे मोठे डॉक्टर्स अक्कलकोटमध्ये पाचारण केले. परंतु जेव्हा हे वैद्य स्वामींची नाडी तपासण्यासाठी पुढे यायचे, तेव्हा स्वामी जोरात हसायचे. त्यांच्या त्या हसण्यात संपूर्ण जगाचे तत्त्वज्ञान लपलेले असायचे. स्वामी वैद्यांना म्हणायचे, अरे वेड्यांनो, या हाडामासाच्या कातड्याला काय तपासता? माझी नाडी या देहात नाही, माझी नाडी तर या संपूर्ण ब्रह्मांडात चालते आहे. हे चक्र मी स्वतःहून संत केले आहे. याला तुमच्या औषध काय करणार? वैद्यांनी स्वामींच्या या शब्दाला अर्थ समजत नव्हता. ते केवळ औषधांचे काडे बनवून ठेवत होते. पण साक्षात काळाचा काळ असणारा हा महायोगी आता आपला मुक्काम हलवण्याच्या तयारीत होता. हे त्या मानवी बुद्धीला समजणे अशक्य होते. 3 एप्रिल 1878 म्हणजेच शके 1800च्या चैत्र महिन्यातील वैद्य प्रतिपदेचा तो मंगळवार उजडला. नेहमीप्रमाणे अक्कलकोट नगरीमध्ये पहाटेचे चौघडे वाजले. मंदिरामध्ये घंटाचे नाद झाले. पण त्या दिवशीची पहाट नेहमीसारखी नव्हती. हवेत एक जणू विचित्रच गारवा होता आणि निसर्गाचे चक्र जणू थबकले होते. अक्कलकोटच्या ज्या वटवृक्षाखाली स्वामी तासनतास बसायचे, त्या वटवृक्षाचे एकही पान त्या दिवशी हलले नव्हते. पक्ष्यांचा चिवचिवाट पूर्णपणे बंद झाला होता. जणू काही निसर्गाला कळून चुकले होते की ज्याने या सृष्टीची रचना केली तो परब्रह्म आज आपला देह सोडून निजधामाला जाणार आहे. सकाळी चोळप्पांनी स्वामींच्या खोलीचा दरवाजा उघडला. स्वामी पलंगावर निजले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक आणि दैवी तेज पसरले होते. जेव्हा त्यांनी आपले विशाल डोळे उघडले, तेव्हा समोरच्या उभ्या असलेल्या सेवेकऱ्यांकडे त्यांनी अत्यंत वात्सल्यपूर्व नजरेने पाहिले. ती नजर एका आईची होती, जी आपल्या लेकरांचा निरोप घेताना त्यांच्याकडे पाहते. स्वामींनी त्या दिवशी कोणालाही दूर सारले नाही. ते कोणावरही आवाज चढवला नाही. सकाळचे 8 वाजले तशी अक्कलकोटमध्ये लोकांची गर्दी वाढू लागली. स्वामींची प्रकृती ठीक नाही ही बातमी आजूबाजूच्या गावांमध्ये पसरली होती. लोक पायी, बैलगाड्यांनी अक्कलकोटच्या दिशेने धावत होते. प्रत्येकाच्या मनात एकच प्रार्थना होती की आमच्या स्वामींना उदंड आयुष्य लाभू दे. पण नियतीचा खेळ वेगळाच होता. स्वामींनी या पृथ्वीवरील आपले अवतार कार्य आता पूर्ण केले होते आणि दुपार जशी जशी जवळ येत होती तसतसा काळ एका महाऐतिहासिक घटनेकडे सरकत होता. दुपारचे 12 वाजले होते. स्वामी समर्थ महाराजांना राजवाड्याच्या मुख्य दालनात आणण्यास आले होते. तिथे भक्तांची अथांग माऊली आसनावर विसावली होती. स्वामींच्या शरीराचा रंग त्या दिवशी सोन्यासारखा चमकत होता. त्यांच्या डोळ्यातील तेज इतके प्रचंड होते की सामान्य माणसाला त्यांच्याकडे सरळ पाहणेही कठीण जात होते. चोळप्पांनी अत्यंत आदराने स्वामींच्या समोर नैवेद्याचे ताट आणून ठेवले. त्या ताटात साधी भाकरी आणि थोडं पिठलं होतं. स्वामींनी त्या ताटाकडे पाहिले. त्यांनी आपल्या हाताने भाकरीचा एक अत्यंत लहान तुकडा तोडला, तो तोंडात टाकला आणि पाणी प्यायले. हेच त्यांचे या पृथ्वीवरील शेवटचे अन्न ठरले.
नैवेद्य बाजूला केल्यावर स्वामींनी आपल्या भोवती गोळा झालेल्या सेवेकरांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत नसलेले पाहून स्वामी हसले आणि म्हणाले, का रडता? आम्ही कुठे चाललो आहे? आम्ही तर इथेच आहोत. पण भक्तांचे मन मानायला तयार नव्हते. स्वामींच्या या शांत आणि गंभीर बोलण्याने भक्तांच्या मनातील भीती आणखीनच वाढली. संपूर्ण राजवाड्यात केवळ हुंदक्याचा आवाज येत होता. प्रत्येकाला जाणीव झाली होती की आता तो शेवटचा क्षण खूप दूर नाही. दुपारचे 3 वाजले आणि अक्कलकोटमधील वातावरण कमालीचे गंभीर झाले. स्वामी समर्थ महाराजांनी अचानक आपल्या प्रमुख सेवेकरांना जवळ बोलावले. त्यामध्ये चोळप्पा, सुंदराबाई आणि इतर निष्ठावंत भक्त होते, ज्यांनी आयुष्यभर सावलीसारखी स्वामींची सेवा केली. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिले आणि अत्यंत शांत गंभीर आवाजाने विचारले, आमची वेळ झाली आहे. कोणाला काय हवं आहे? जे मागेल ते आज मिळेल. चोळप्पांनी स्वामींच्या चरणावर आपले डोके ठेवले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. ते म्हणाले, देवा, आम्हाला धन दौलत संपत्ती काहीही नको. आम्हाला फक्त तुमचे रूप जन्मोजन्मी पाहायला मिळावे. तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. तुमच्याशिवाय या अक्कलकोटला, या अनाथ भक्तांना कोण वाली आहे? आम्ही तुमच्याशिवाय कसे जगणार? चोळप्पांचा हा टाहू ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे काळीज हेलावले. स्वामींनी चोळप्पांच्या पाठीवर आपला अभयहस्त ठेवला. त्या स्पर्शात एक वेगळी शांतता होती. स्वामी म्हणाले, वेड्या, हा देह म्हणजे केवळ एक वस्त्र आहे. जुने वस्त्र झाले की ते बदलावेच लागते. पण म्हणून आत्मा मरत नाही. आम्ही गेलो असे समजू नका. आम्ही या मातीत, या वटवृक्षात आणि तुमच्या प्रत्येक हाकेमध्ये जिवंत राहू. स्वामींच्या या शब्दांनी भक्तांना धीर देण्याऐवजी त्यांचे विरहाचे दुःख अधिकच तीव्र केले. दुपारचे 3:45 वाजले होते. अक्कलकोट नगरीत सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. बाजारपेठा बंद झाल्या होत्या. रस्ते शांत होते. संपूर्ण राजवाड्याला हजारो भक्तांनी वेढा घातला होता. प्रत्येकाची नजर राजवाड्याच्या त्या खिडकीकडे लागली होती जिथून स्वामींचे दर्शन व्हायचे. आतमध्ये स्वामींनी महासमाधीची अंतिम तयारी सुरू केली होती. स्वामींनी आपल्या पलंगावर पूर्ण पद्मासन घातले. त्यांचे दोन्ही हात त्यांच्या गुडघ्यावर स्थिर झाले. हातांची ज्ञानमुद्रा तयार झाली. त्यांची हळूहळू नजर नासिकाग्र म्हणजे नाकाच्या शेंड्यावर येऊन स्थिर होऊ लागली. ही अवस्था साक्षात महादेवाच्या ध्यानस्थ रूपासारखी दिसत होती. स्वामींच्या शरीरातून एक वेगळाच दिव्य अलौकिक सुगंध सुटला होता. हा सुगंध अक्कलकोटच्या राजवाड्यातून बाहेर पडून संपूर्ण नगरीच्या हवेत पसरू लागला. सेवेकरांनी स्वामीच्या समोर अखंड दिवा लावला आणि मंत्रोच्चार सुरू केले. स्वामींचे श्वास आता अत्यंत संथ आणि नियंत्रित झाले होते. ते प्राणाचा प्रवाह मूलाधार चक्रातून स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञाचक्राच्या दिशेने वर खेचत होते. हा एका महायोगाचा अंतिम प्रवास होता, जो स्वतःच्या इच्छेने आपले अवतार कार्य संपवून अनंत ब्रह्मांडाच्या ऊर्जेमध्ये विलीन होण्यासाठी सज्ज झाला होता. आणि तो शेवटचा ऐतिहासिक थरारक आणि अत्यंत दुःखद क्षण आला. भक्तांनो, तुम्हाला सुद्धा ह्या आत्ताची ही कहाणी ऐकून खूप अंगावर शहारे आले असतील किंवा डोळ्यात पाणवले असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. घड्याळात दुपारचे ठीक 4 वाजले होते. चैत्रवद्य प्रतिपदेची ती वेळ होती. स्वामी समर्थ महाराजांनी एक मोठा आणि खोल श्वास घेतला. त्यांनी आपली दृष्टी सहस्त्रकार चक्राकडे वळवली. त्या क्षणी राजवाड्यात उपस्थित असलेल्या काही योग्यांना आणि भक्तांना असे दिसले की स्वामींच्या मस्तकातून म्हणजेच बाह्यरंध्रातून एक प्रचंड देप्यदान प्रकाश झोत बाहेर पडला आहे. हा प्रकाश इतका तीव्र होता की काही क्षणांसाठी तिथल्या सर्वांचे डोळे दिपून गेले. तो प्रकाश झोत थेट आकाशाच्या दिशेने गेला आणि अनंत अवकाशात विलीन झाला. ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपला हा भौतिक देह सोडला होता. त्यांनी महासमाधी घेतली होती. ज्या क्षणी स्वामींनी देह सोडला त्या क्षणी अक्कलकोटच्या भूमीवर एक मोठा चमत्कार घडला. भर दुपारी 4 वाजता अचानक आकाशामध्ये काळेकुट्ट ढग जमा झाले. सूर्याचे तेज नाहीसे झाले आणि संपूर्ण अक्कलकोट नगरीमध्ये अंधार दाटून आला. त्याचवेळी जमिनीला एक मोठा भूकंपाचा धक्का बसला. जणू काही या धरती मातालाही आपल्या पाठीवर चालणाऱ्या या परब्रह्माचा विरह सहन झाला नव्हता आणि तिनेही सुटकेचा विश्वास टाकला होता. वटवृक्षाची कित्येक वर्षांची जुनी पाने एकाच वेळी गळून पडली. निसर्गाने आपल्या निर्माणकर्त्याला अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती. आमचे स्वामी गेले. अक्कलकोटचा राजा आता राहिला नाही. आमची माऊली आम्हाला सोडून गेली. हा एकच टाहू राजवाड्याच्या आतून बाहेर आला आणि संपूर्ण अक्कलकोट नगरीत पसरला. ही बातमी ऐकताच लाखो भक्तांच्या पायाखालची जमीन सरकली. लोक रस्त्यांवरून पळत, रडत आणि ओरडत राजवाड्याच्या दिशेने धावू लागले. राजवाड्याच्या दालनात चोळप्पा आणि इतर सेवकरांनी स्वामींच्या शांत देहावर डोके ठेवून प्रचंड आक्रोश केला. लोक आपल्या छाती बडवून घेत होते. जमिनीवर लोळत होते, देवा, आता आम्ही कोणाकडे पाहिजे? आमच्या संकटात आम्हाला कोण धावून येणार? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा धीर आता आम्हाला कोण देणार? ह्या भक्तांच्या आक्रोशाने अक्कलकोटचे आकाश फाटून गेले होते. साक्षात दगडधोंड्यातही पाझर फुटेल इतका भयानक तो शोक होता. त्या दिवशी अक्कलकोटमधील एकही घरामध्ये चूल पेटली नाही.
लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत होत्या. संपूर्ण नगरीवर एक जड दुःखाचे सुतक पसरले होते. अक्कलकोटचा राजा शांत झाला होता आणि त्याचे प्रजाजन अनाथ झाले होते. लोक स्वामींच्या देहाभोवती गर्दी करून उभे होते. प्रत्येकाला वाटत होतं की स्वामी आता डोळे उघडतील आणि म्हणतील, कोण रडतोय रे? पण स्वामींचे ते रूप आता कायमचे बघणे शांत झाले होते. श्रोतेहो, स्वामी समर्थ महाराज जरी देहाने शांत झाले असेल तरीही त्यांनी देह सोडण्यापूर्वी भक्तांचा हाच आक्रोश होणारा पाहून त्यांना शांत करण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांना आधार देण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाचे अंतिम शब्द आणि अजरामर वचने दिली होती. स्वामींचे हे अंतिम शब्द प्रत्येक भक्तासाठी केवळ शब्द नाहीत, तर ते या कलियुगातील जगण्याचा महामंत्र आहे. स्वामींनी महासमाधी घेण्यापूर्वी चोळप्पांच्या डोळ्यात पाहून सांगितले होते, आम्ही गेलो असे समजू नका. आम्ही केवळ आमचे हे कातडे बदलत आहोत. आमचे अस्तित्व कधी संपणार नाही. आम्ही या अक्कलकोटच्या मातीत, या वटवृक्षाच्या पानात आणि तुमच्या प्रत्येक विश्वासात सदैव जिवंत राहणार आहोत. त्यानंतर त्यांनी संपूर्ण जगाला उपकृत करणारे त्यांचे सर्वात मोठे अंतिम वचन दिले. जो आमचे नामस्मरण करेल तो अत्यंत प्रामाणिकपणे आमच्या चरणी शरण येईल. त्याच्यासाठी आम्ही धावून येऊ. आम्ही जरी या भौतिक देहाने तुमच्यासमोर नसलो तरी आमच्या समाधीतून आमची हाडेची भक्ती करणाऱ्या रक्षणांसाठी आम्ही सदैव येऊ. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. स्वामींचे हे अंतिम शब्द करतात की स्वामी कधीच कुठे गेले नाहीत. ते कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. स्वामी समर्थ महाराजांच्या देहत्यागानंतर अक्कलकोट संस्थानाच्या राजेशाही नियमांनुसार आणि सनातन हिंदू धर्माच्या संन्यासी शास्त्रानुसार त्यांच्या अंतिम समाधी आणि विधीची तयारी अत्यंत वेगाने पण जड अंतकरणाने सुरू झाली. स्वामींचा तो पवित्र, दिव्य आणि अजूनही सोन्यासारखा चमकणारा देह एका अतिशय भव्य सजवलेल्या लाकडी पालखीत स्थापन करण्यात आला. अक्कलकोटच्या इतिहासात यापूर्वी कधीही निघाली नव्हती आणि यानंतर कधीही निघणार नाही अशी अभूतपूर्व अंतिम यात्रा त्या दिवशी निघाली. स्वामींना शेवटचे पाहण्यासाठी, त्यांच्या चरणावर आपले डोके टेकवण्यासाठी केवळ अक्कलकोट नगरीच नाही तर संपूर्ण सोलापूर, पंढरपूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर, अगदी कर्नाटक आणि गाणगापूरच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोकांचा जनसागर अक्कलकोटमध्ये उसळला होता. राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते चोळप्पांच्या वाड्यापर्यंत माणसांची अथांग डोकी दिसत होती. प्रत्येक घरच्या छतावर, झाडांवर आणि भिंतीवर लोक फक्त स्वामींच्या त्या शेवटच्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी ताटकळत उभे होते. लोकांनी स्वामींच्या पालखीवर टनभर गुलाबाच्या आणि चाफ्यांच्या फुलाचा वर्षाव केला. संपूर्ण अक्कलकोट नगरीमध्ये अबीर, गुलाल आणि कापराचा सुवास दळवळत होता. एका बाजूला भक्तांच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाटत होता, तर दुसऱ्या बाजूला अनंतकोटी ब्रह्मांडनायक राधाजीराज, योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय या भक्तांचा गगनभेदी जयघोषाने संपूर्ण धरती आणि आकाश दुमदुमून निघत होते. लोकांच्या मुखात केवळ स्वामींचे नाव होते. स्वामींची ही अंतिम यात्रा हळूहळू चोळप्पांच्या वाड्याने सरकत होती. ती तीच जागा होती जिथे स्वामींनी स्वतः काही महिन्यापूर्वी आपल्या हातातील काठी मारून जमीन दाखवली होती आणि सांगितले होते, आमची राहण्याची जागा हीच असेल. स्वामींनी स्वतः आपल्या समाधीची जागा आधीच निश्चित करून ठेवली होती. यावरून त्यांच्या त्रिकालतेची प्रतीची येत होती. ठरलेल्या जागी शास्त्रोक्त पद्धतीने एक भव्य आणि खोल समाधीवर खड्डा तयार करण्यात आला. त्या समाधीच्या आतमध्ये साठवून ठेवलेली पवित्र नदीची माती, शेकडो किलो मीठ, अबीर, गुलाल, तुळशीची पाने आणि बेलपत्र टाकण्यात आले. संन्यासी परंपरेनुसार स्वामींच्या पवित्र देहाला पद्मासन अवस्थेत अत्यंत आदराने आणि वेदांच्या मंचोत्तराच्या घोषात त्या समाधीच्या जागेवर खालच्या आसनावर स्थापित करण्यात आले. ज्या क्षणी सेवेकऱ्यांनी स्वामींच्या देहावर पहिली माती टाकली त्या क्षणी पुन्हा एकदा संपूर्ण अक्कलकोट नगरीमध्ये भक्तांच्या आक्रोशाचा आणि रडण्याचा एकच स्फोट झाला. तो क्षण इतका जड होता की तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या काळजाचा तुकडा तुटत होता. साक्षात अक्कलकोटचा सूर्य मावळला होता, पण त्याचवेळी स्वामींनी देह सोडताना दिलेल्या वचनाचे तेज त्या समाधीच्या ठिकाणी स्पष्टपणे जाणवत होते आणि लोक जड अंतकरणाने त्या पवित्र मातीला नमन करत होते. स्वामींनी समाधी घेतली आणि अक्कलकोटचे पर्व संपले असे जे नास्तिक किंवा अज्ञानी लोक मानत होते, त्यांना स्वामी समर्थ महाराजांनी समाधीनंतर अवघ्या काही तासातच आणि पुढच्या काही दिवसातच आपल्या जिवंत अस्तित्वाचे एका पाठोपाठ एक असे अंगावर काटे आणणारे पुरावे देण्यास सुरुवात केली. स्वामींच्या समाधीनंतर अक्कलकोटच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या भूमीवर असेच अनेक चमत्कार घडले, ज्यांना मानवी विज्ञानाची बुद्धी पूर्णपणे थक्क केली आणि भोळ्या भक्तांचा विश्वास पर्वतासारखा दृढ केला. यातील सर्वात पहिली आणि जिवंत घटना घडली म्हणजे स्वामींच्या एका परमभक्तासोबत जे अक्कलकोटच्या बाहेर एका लांबच्या गावात राहत होते. प्रवासाची साधने नसल्यामुळे आणि दळणवळण संत असल्यामुळे त्यांनी स्वामींची समाधी घेतल्याची कोणतीही अधिकृत बातमी किंवा सुगावा लागला नाही. ते नेहमीप्रमाणे आपल्या मनात स्वामींच्या दर्शनाची तीव्र ओढ घेऊन पायी प्रवास करत अक्कलकोट नगरीत दाखल झाले.
ते थेट अक्कलकोटच्या त्या पवित्र वटवृक्षाखाली आले जिथे स्वामी बसायचे. तेव्हा त्यांना वटवृक्षाकडे पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्याची सीमा राहिली नाही. त्यांना तिथे साक्षात स्वामी समर्थ महाराज आपल्या नेहमीच्या अवधूत रूपात हातामध्ये काठी घेऊन आणि चेहऱ्यावर तेच हसू घेऊन बसलेले दिसले. तो भक्त धावत गेला आणि त्याने स्वामींच्या चरणावर डोके ठेवले. स्वामींनी त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याला आशीर्वाद दिला आणि अत्यंत मिश्किलपणे हसत, "बघ, हे जगातील मूर्ख लोक म्हणतात की आम्ही समाधी घेतली, आम्ही मरून गेलो, पण आम्ही तर इथेच आहोत, आम्ही कुठे जाणार?" त्या भक्ताला स्वामींच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही. जेव्हा तो पुढे राजवाड्याच्या दिशेने गेला आणि लोकांनी त्याला सांगितले की स्वामींनी तर काही दिवसापूर्वी देह सोडला आहे आणि त्यांची समाधी चोळप्पांच्या वाड्यात बांधली आहे, तेव्हा त्या भक्ताच्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या अंगावर ही कहाणी वाचताना अक्षरशः शहारी येत आहेत मित्रांनो. तो धावत रडत समाधीपाशी गेला. त्याने तिथे पाहिले तर स्वामींचा देह समाधीस्थ होता. त्या क्षणी त्या भक्ताला समजले की स्वामींनी देह सोडण्यापूर्वी दिलेले वचन, "आम्ही समाधीतूनही तुमच्यासाठी बोलू," हे 100% सत्य आहे. असाच एका दुसरा चमत्कार सुंदराबाई आणि चोळप्पांच्या बाबतीत घडला. तर मित्रांनो, दूरदर्शनच्या या महासत्रामध्ये आपल्याला हेही पाहणे गरजेचे आहे की स्वामी समर्थ महाराजांनी 3 एप्रिल 1878 रोजी जो देहत्याग केला त्यामागे त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचा आणि पृथ्वीवरील अवतार कार्याचा काय हेतू होता. स्वामी महाराज हे साक्षात दत्तात्रेयांचे 3रे अवतार मानले जातात. पहिल्या अवतारात त्यांनी श्रीपाद श्री वल्लभ रूपात आंध्र प्रदेशात कार्य केले. दुसऱ्या अवतारात श्री नृसिंह सरस्वती रूपात गाणगापूर आणि वाडीच्या परिसरात त्यांनी भक्तांचा उद्धार केला. त्यानंतर कर्दळी वनात तब्बल 300 वर्ष समाधीवस्थेत बसले. कर्दळी वनात त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांनी वाळू तयार केले होते. एका लाकूड तोड्याच्या हातातून सुटलेली कुऱ्हाड जेव्हा त्या वाळूला पडली आणि स्वामींच्या मांडीला लागून रक्ताची धार वाहू लागली तेव्हा स्वामींची 300 वर्षाची समाधी भंग पावली आणि ते या जगासमोर प्रकट झाले. तिथून पुढे फिरत फिरत मंगळवार करत वर्ष 1856 ते अक्कलकोट नगरीत आले. अक्कलकोटमध्ये त्यांनी घालवलेली 22 वर्ष म्हणजे कलियुगातील माणसासाठी साक्षात स्वर्गाचा अनुभव होता. स्वामींच्या अवतार कार्याचा मुख्य हेतू हाच होता की कलियुगातील माणसाला जो पैशाने, मोहाने आणि संकटाच्या जाळ्यात अडकून स्वतःचे मानसिक संतुलन गमावून बसला आहे त्याला पुन्हा एकदा आणि आत्मविश्वासाचा सरळ मार्ग दाखवा. स्वामींनी कधीही मोठ्या पोथ्यापुराणे सांगून लोकांना संभ्रमित केले नाही. त्यांनी अतिशय साध्या, व्यावहारिक आणि कधीकधी कठोर भाषेत मानवी जीवनाचे सत्य भक्तांसमोर मांडले. त्यांनी श्रीमंत राजे महाराजे आणि गरीब भिकारी या दोघांनाही आपल्या दरबारात सारखीच वागणूक दिली. बडोद्याचे गायकवाड महाराज असोत किंवा अक्कलकोटचे राजे असोत, जर त्यांच्या मनात अहंकार असेल तर स्वामींनी त्यांना कधीच भाव दिला नाही. या महा एपिसोडच्या अंतिम भागात आपण स्वामी समर्थ महाराजांनी मानवजातीसाठी सोडलेल्या सर्वात मोठ्या ठेव्याचा अभ्यास करणार आहोत. तो ठेवा म्हणजेच त्यांनी दिलेला 11 अक्षरी महामंत्र, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." श्रोते हो, हे केवळ एक साधे वाक्य नाही, तर ही या ब्रह्मांडातील सर्वात मोठी पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी माणसाला मृत्यूनंतरही जिवंत ठेवण्याची ताकद ठेवते. जेव्हा स्वामींनी 3 एप्रिल 1978 रोजी आपले डोळे मिटले तेव्हा त्यांनी भक्तांना हा संदेश दिला की माणसाने आयुष्यात कधीही भीती बाळगता कामा नये. भीती ही माणसाची सर्वात मोठी शत्रू आहे. जेव्हा माणसाच्या मनात भीती निर्माण होते तेव्हा त्याची बुद्धी आणि त्याचा आत्मबळ नष्ट होतो. स्वामींनी आपल्याला सांगितले आहे, जोपर्यंत तुमचा विश्वास तुमच्या कर्मावर आणि तुमच्या गुरुमाऊलीवर पूर्ण विश्वास आहे तोपर्यंत या जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी तुम्हाला पराभूत करू शकते. स्वामींचा दुसरा आणि सर्वात मोठा संदेश होता अन्नदान. स्वामींनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अन्नाला परब्रह्म मानले. ते म्हणायचे की जगातील सर्व दानांमध्ये अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान असे मानले जाते. जो मनुष्य एखाद्या भुकलेल्या प्राण्याला किंवा माणसाला अन्न देतो त्याचे पुढे 7 पिढ्यापर्यंत टिकून राहते. श्रोते हो, आज हा व्हिडिओ संपताना एक गोष्ट मनात पक्की करून घ्या. 3 एप्रिल 1878चा तो मंगळवार जरी दुःखाचा होता तरी त्या दिवसाने आपल्याला एका अमर आणि जिवंत देवाशी जोडून दिले आहे. आपले स्वामी कुठेच गेले नाहीत. जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येईल तेव्हा तुमचे मन खचून जाईल तेव्हा एकांतात बसा, डोळे मिटा, अक्कलकोटच्या समाधीचे स्मरण करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला त्या क्षणी तुमच्या पाठीवर स्वामींचा अभयहस्ताचा स्पर्श जाणवेल. स्वामींचे आशीर्वाद आणि त्यांची माया तुमच्या पाठीशी सदैव राहील. श्री स्वामी समर्थ.